नमस्ते, मी दीपाली अतनीकर सांगलीहून आले. समर्थ सोशल फाउंडेशन मधून आलेले. काय त्रास होता आपल्या बाळाला? हिला इन्फ्लुएन्झा आलं होते, शुगरचा त्रास होता हिला. मग आम्ही जीवनमाळेमध्ये दाखवलं. तिथं त्यांनी सांगितलं की शुगर आहे म्हणून. मग आम्ही तिथलं डिस्चार्ज घेऊन आल्यानंतर तुम्हाला फोन करून इन्शुरन्स वगैरे माहिती सांगून तुमच्याकडून औषध घेतलं. किती होतं बाळाला इन्शुरन्स? तेव्हा 3 टाइम होते, 4 युनिट. आणि ते एज आहे आता 4 वर्ष पूर्ण, 5वं चालू आहे. काय त्रास होत होता बाळाला? ताप वगैरे येत होता. परत दिवसापासून एक 15 दिवस होते. बरं. तुमचे औषध घ्यायच्या अगोदर 1.5 महिने होते. ताप होता. त्याच्या अगोदर कुठं डॉक्टरला वगैरे दाखवलं तुम्ही? नाही, तिथं डायरेक्ट जीवनमाळेच्या दाखवलेलं. शुगर स्पेशलिस्ट आहेत काय ते स्पेशालिस्ट नव्हते, ते लहान लहान बाळांचे होते. मग आम्ही नंतर त्यांनी सांगितल्यानंतर पटवर्धनकडे दाखवलं. बाळाला काय काय त्रास होत होता? पहिल्यांदा तिला फक्त लघवीला जास्त जाणं, पोटनं साफ होणं, विकनेस, अशक्तपणा होता, वेट कमी होत होता. औषध घेतल्यापासून काय फरक पडला बाळाला? आता सगळे त्रास वगैरे सगळे पूर्ण कमी झालेत आणि व्यवस्थित खाते पिते. आता इन्शुरन्स किती चालू आहे बाळाला? आता एक टाइम आहे 3 युनिट. आता सध्या किती चालू? औषध घेऊन किती दिवस झाले आपलं? आता 3रा महिना चालू होणार. औषध घेतल्यावर किती दिवसात बाळाला तुमच्या फरक पडला? एक 15 दिवसात. 15 दिवसात. मग आता किती युनिट इन्शुरन्स देत आहे तुम्ही त्यांना? आता 3 युनिट. आता सध्या किती देत आहे? आता काहीच नाही देत. किती दिवसापासून बंद केलं? आता 20 दिवस झाले बंद केले. पूर्ण इन्शुरन्स बंद आहे, फक्त डी चालू आहे. काही त्रास नाही बाळाला? त्रास नाहीये. खाणं पिणं व्यवस्थित आहे? बाळाचं वजन वगैरे वाढलंय? चेक केलंय का तुम्ही असं मनानं सांगताय? नाही, वजन वाढलंय. तर त्यांनी पटवर्धन सरांनी चेक केलं, उंची पण वाढले. आणि जेव्हा आम्ही तिला इन्शुरन्स वगैरे चालू होते तेव्हा तिचं वजन होतं 11 kg. आणि आता परवा 15 दिवस अगोदर, 1 महिना अगोदर गेलो होतं ना, तेव्हा तिचं वजन आहे 15. चांगलं आहे वजन तिचं आता. आणि पहिला HbA1c किती दाखवलेलं तुम्हाला? 14.5. आपलं औषध चालू केल्यानंतर HbA1c चेक केला? किती दाखवला? 10.7. मग आता 3 महिने झाले की आणि एकदा HbA1c काढा, किती दाखवतात बघूया. फक्त आता बाळाला डी चालू ठेवा आणि जे काही पथ्य सांगितलेले आहे ते पथ्य व्यवस्थित करा. बाळाची थँक्यू. नाव काय बाळा तुझं?